नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनीची 1 वर्षात उत्तुंग अशी गगनभरारी. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात पारगाव सुद्रिक या छोट्याशा गावामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जगताप साहेब व तालुका कृषी अधिकारी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानं गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित एकात्मिक शीतसाखळी प्रकल्प पारगाव सुद्रिकचे डॉक्टर बाळासाहेब काळे व सर्व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन 31 जानेवारी 2020 रोजी स्थापन केली. बघता बघता 1 वर्षामध्ये या कंपनीनं गगनभरारी घेतलीये. त्यामध्ये मागील 1 वर्षामध्ये कंपनीने द्राक्ष, मोसंबी, संत्रा, लिंबू, डाळिंब, कलिंगड, खरबूज आणि इतर सर्व फळ उत्पादक शेतकरी व भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना चांगल्या प्रकारचा बाजारभाव कोल्ड स्टोअरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. आगामी काळामध्ये शेतकऱ्यांशी करार करून फळे आणि पालेभाज्या हमीभाव देऊन विकत घेणार असून शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणार आहे. ग्रामीण भागामध्ये गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू झाल्यामुळे 1 वर्षामध्ये सुमारे 200 ते 300 मजुरांना रोजगार निर्माण झालाय. कंपनीच्या समोर भगवान श्रीकृष्ण यांचे भव्य मंदिर उभारले असून भगवान श्रीकृष्णाच्या व सुद्रिकेश्वराच्या कृपाशीर्वादाने आज कंपनीने एवढी मोठी गगनभरारी घेतलीये असं मत कंपनीचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केलं. आम्ही ही कंपनी स्थापन करत असताना सुरुवातीला 300 शेतकऱ्यांना सोबत घेतले. त्याचबरोबर आमचं सर्व संचालक मंडळ खूप अथक परिश्रमानंतर गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित कोल्ड चेन प्रकल्प हा 31 जानेवारी 2020 रोजी उभा राहिलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाला चांगला बाजारभाव देण्याचा उद्देशानं आम्ही सदरील प्रकल्पाची सुरुवात केली आणि खरोखर सांगण्यास आनंद वाटतो. वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून लिंबू उत्पादक असतील, द्राक्ष उत्पादक असतील, सर्व प्रकारचे फळे उत्पादक असतील, तसेच भाजीपाला उत्पादक असतील, यांना चांगल्या प्रकारचा बाजारभाव देण्याचं काम कंपनीने केलेलं आहे. गेल्या 1 वर्षभरामध्ये निश्चित करोडो रुपयाचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना करून देण्याचा प्रयास कंपनीने केलेला आहे. या प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील 200 ते 300 कामगारांना रोजगार मिळण्याचं काम निश्चित खऱ्या अर्थानं कंपनीने केलेलं आहे. आगामी काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग उभे करण्याचा मानस कंपनी करत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वस्त औषधे मिळावी म्हणून गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनीने औषध विभाग सुद्धा त्या ठिकाणी खरोखर सुरू केलेला आहे. 300 ते 400 शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे भाजीपाला उत्पादन असेल, फळे उत्पादन असेल हे करण्यास प्रोत्साहन दिलेलं आहे आणि हमी भाव देण्याचं काम जे शासनानं केलं नाही ते आमचे गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी निश्चित करत आहे. आगामी काळामध्ये सुद्धा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन वेगळे प्रकल्प करण्याचा आमच्या कंपनीचा मानस आहे. येत्या 31 जानेवारी 2021 रोजी कंपनीला पूर्ण 1 वर्ष होत आहे. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आपणा सर्वांना निमंत्रण देतो की आपण या ठिकाणी आमच्या कार्यक्रमामध्ये यावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्याचबरोबर आमच्या कंपनीसाठी या ठिकाणी आपण येऊन शुभेच्छा द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. 31 जानेवारी 2021 रोजी कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने शेअर्स विक्री करून भाग भांडवल उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले व त्यातून येणाऱ्या काळात कंपनी विस्तारीकरण करून भागधारकांना चांगला फायदा होईल असा विश्वास कंपनीचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केला आहे. आणि सर्वांनी वर्धापन दिनानिमित्त गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन शुभेच्छा देण्यासाठी यावे असे आग्रहाचे निमंत्रण चेअरमन डॉक्टर बाळासाहेब काळे यांनी दिले आहे. नमस्कार, मी नानासाहेब विठ्ठल खेतमाळीस, कार्यकारी संचालक गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी. गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही खूप वेगवेगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आणण्याचा एक प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये लिंबू प्रक्रिया उद्योग असेल, आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी बेदाणा प्रकल्प असेल, तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1000 मेट्रिक टन कांद्याचा प्रकल्प या ठिकाणी आम्ही गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभारण्याचा संकल्प केलेला आहे. गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की कंपनीनं शेअर्स उभा करण्याचा एक मानस केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन कंपनीचे एक छोटेसे भागीदार होण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून भविष्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती असतील
वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असतील त्या निश्चित कंपनीच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयास आहे. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की कंपनीचे शेअर्सदार तुम्ही व्हा, भागीदार तुम्ही व्हा, असं मी आवाहन करतो. राघव हिवरेच्या सरपंचपदी भाऊसाहेब दहिफळे यांना संधी. ग्रामस्थांच्या आणि गावकऱ्यांचे मानले आभार. पाथर्डी तालुक्यातील राघव हिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी विजयी झालेल्या शनेश्वर ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा माजी सरपंच भाऊसाहेब आसराजी दहिफळे यांच्याच नावाला पसंती देऊन त्यांची सरपंच म्हणून निवड जाहीर केली. एकूण 7 सदस्य असलेल्या राघव हिवरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांनी इच्छा नसताना देखील सहकार्यांच्या आग्रहाखातर शनेश्वर ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून 7 उमेदवार उभे करून मागील काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि ग्रामस्थांशी असलेल्या ऋणानुबंधामुळे 4 जागा जिंकत बहुमत मिळविले. नवनिर्वाचित सदस्य असलेले गोरक्ष लबडे, मंगल कराळे, मीना ढवळे यांनी राघव हिवरे ग्रामपंचायतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच माजी सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांची सरपंच म्हणून एकमताने निवड जाहीर केली. दहिफळे यांची निवड जाहीर होताच राघव हिवरे गावात फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गावातील महिलांनी देखील नवनिर्वाचित सरपंच दहिफळे यांचे औक्षण करून निवडीचे स्वागत केले. आपण आणि आपल्या कुटुंबाने गावातील अनेक नागरिकांना तन मन धनाने अडीअडचणीच्या काळात मदत केली असून गावच्या स्मशानभूमीसाठी देखील स्वमालकीची जागा देऊन गावात भरीव विकास कामे केली. त्याचीच पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा सरपंच पदाची संधी मिळवून देऊन विरोधकांच्या जातीयवादी प्रचाराला नाकारलं, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब दहिफळे यांनी यावेळी केली. या प्रसंगी अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी भाऊसाहेब आसराजी दहिफळे राघव हिवरे या गावी शनेश्वर ग्राम विकास पॅनलच्या वतीने मी 7 सीट उभा केली होती. त्यापैकी आमचे 4 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. माझी मिसेस गेल्या वर्षी पंचवार्षिकला 2 सरपंच होती, पण ती 2 मतांनी पडली. तरी पण गावकऱ्यांनी, मतदार बंधू भगिनींनी मला माझे 4 उमेदवार भरघोस मतांनी म्हणजे 80-90 मतांनी निवडून दिले. माझा विचार होता चालू वर्षी निवडणूक लढावीची नाही, पण गोरगरीब जनता माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी मुंबईला गेल्यानंतर त्यांनी मला पाठीमागे बोलून घेतले आणि त्यांना सांगितलं का 90% जनता माझ्या पाठीमागे होती का बिनविरोध करायचं, पण विरोधकाचा काही विरोध असतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं का ह्या समाजाचा सरपंच नकोय आपल्याला. मी स्थानिक मुंबईला आहे, पण कमीत कमी महिन्यात माझ्या 4 चक्कर गावी होत्या. मी 5 वर्षे गावासाठी 18 याआधी आपल्या गावचे 18 सरपंच झाले. त्यांनी 18 सरपंचांनी जेवढे कामं नाही केले तेवढे मी एकटीने केले. माझ्या वडिलाची प्रॉपर्टी असताना सुद्धा मी आमच्या गावात स्मशानभूमी नव्हती. मी माझ्या वडिलाची 7 गुंठे जमीन स्मशान ग्रामपंचायतीच्या नावावर करून मी स्वतः झटून ते निधी आणून मी स्मशानभूमी तयार केली. 90% लोकांची समस्या अशी होती का भाऊसाहेब दहिफळे म्हणजे मला कंसात नाना म्हणतात का नानाने भरपूर काम केले, मी निस्वार्थी आहे आणि यांना बिनविरोध करायचं. पण विरोधक असतेच. भले 99% लोकांनी जरी विचार केला का यांना निवडून द्यायचं आणि 1% माणूस जरी मला विरोधक झाले, शेवटी मला विरोधक झाले. त्यांनी भरपूर माझ्या जातीवादी प्रचार केला. पण त्यानंतर असं झालं की माझी जी गोरगरीब जनता आहे, मी 5 वर्षे सोडून 10 वर्षे त्यांच्यासाठी झटलो. ज्यांना दवाखाना असू किंवा त्यांचं वर्षश्राद्ध असू, काही असू, मला फोन जरी केला तर मी 4 तासात मुंबईत हजर होतो. मला कसलीही लाचारगिरी ह्या राघव हिवरे ग्रामपंचायती करायची नाही. आणि यापुढे पण विरोधक जरी असले आणि गोरगरीब जरी असले तरी मी तनमन धनाने त्यांचे काम पूर्ण करणार. मी भेदभाव ठेवणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो, गावातील जे बडे नेते त्यांनी पुढ्या बांधतानी गाड्या करू नये, एवढीच माझी इच्छा आहे. आमच्या शनेश्वर ग्रामविकास पॅनलचे 7 मेंबरपैकी 4 उमेदवार आमच्या गावकऱ्यांनी पूर्ण बहुमताने निवडून दिले. त्यामध्ये गोरक्षशंकर लबडे,
मीना भाऊराव ढवळे, मंगल सर्जेराव कराळे आणि स्वतः भाऊसाहेब असराजे दैफळे आज तहसील कार्यालयामध्ये ओपन जागेसाठी आरक्षण पडल्या खातीर आमच्या तीनही उमेदवारांना भाऊसाहेब शेठ दैफळे यांना सरपंचपदी निवड आमची आजच जाहीर झाली असं मी जाहीर करतो. मी अशोक रखबाजी नरवडे. मी 15 वर्षे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदावर रीतशीर चालू होतो आणि पुढं भ्रष्टाचार नाही काय नाही म्हणून मला गावकऱ्यांनी प्रेमाने 15 वर्षे चालू केला. त्याच्यानंतर भाऊसाहेब दैफळे हे सरपंच झाले. 5 वर्षात इथून मागे जेवढे कामं झाले नाही 15-20 वर्षामध्ये त्यांनी 5 वर्षात करून दाखवले म्हणून गावाने बी त्यांना भरून यश दिलं आणि इथून पुढे त्यांना असंच यश राहणार आहे. माझं नाव गोरक्षनाथ शंकर लबडे. शिनेश्वर ग्रामविकास पॅनल मधून मी उभा राहिलो. माझे वैयक्तिक घरचे 4च मतदान आहे, तरी या गावाने मला भरभरून प्रेम दिलं. पॅनलवाल्यांनी भरपूर सहकार्य केलंय आणि आमचे आधारस्तंभ नाना भाऊसाहेब नाना दैफळे यांच्या कार्यकर्तृत्वावर आम्ही निवडून आलो. आम्ही एकटे आलेलो नाही. गावाने सुद्धा आमच्यावर भरपूर प्रेम केलं, भरपूर मताने मला निवडून दिलं आणि मी सर्व गावकऱ्यांचे आणि पॅनल प्रमुखांचे आभार मानतो. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं अमृता फार्मामध्ये जुनं ग्लुकोमीटर द्या आणि नवीन घेऊन जा. रुग्णांसाठी पेशंट केअर सेंटर म्हणजेच अमृता फार्मा, आधार आपुलकीचा. अमृता फार्मामध्ये सर्व प्रकारच्या रुग्ण उपयोगी वस्तू या रिजनल रेटमध्ये मिळणार आहेत. तसेच भाडे तत्वावर देखील मिळणार आहेत. कमोड चेअर, काठ्या कुबड्या, हवेची गादी, पाण्याची गादी, वॉकर, पेशंट बेड, घरगुती शुगर तपासणी मशीन, घरगुती BP तपासणी मशीन, घरगुती वाफेचे मशीन, डायपर, सर्व प्रकारचे बेल्ट हे तुम्हाला मिळणार आहेत अमृता फार्मामध्ये. तसेच जुनं ग्लुकोमीटर देऊन नवीन ग्लुकोमीटर फ्री घेऊन जा. तुमचं ग्लुकोमीटर चालू असो किंवा बंद ते देऊन तुम्ही नवीन फ्री घेऊन जा. अमृता फार्माचा पत्ता आहे सर्वे नंबर 3830, जय आनंद हाईट्स, कैलास डेअरी समोर, न्यू चर्च रोड, अहमदनगर. फोन नंबर आहे 0241 235 99 22, तसेच 9096 00 0909. नमस्कार, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमचं DNA मराठीमध्ये. आज आपण भेट द्यायला आलो आहोत अमृता फार्मा येथे. माणिक चौकातील कैलास डेअरीच्या समोर असलेल्या अमृत फार्मामध्ये रुग्णांचा आपुलकीचा आधार म्हणजेच अमृत फार्मा, जिथे रुग्णांची काळजी घेतली जाते आणि रुग्णांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट अमृत फार्मा देतं. आज आपल्यासोबत आहे अमृत फार्माचे संचालक माननीय श्री अमितजी धाडके सर. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. अमित सर, स्वागत आहे तुमचं DNA मराठीमध्ये. सर, मला हे विचारायचं आहे, अमृता फार्मा हे गेल्या किती वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत आहे? मॅडम, गेल्या 10 वर्षापासून अमृता फार्मा हे नगरकरांच्या सेवेमध्ये आहे. मी फार्मसी बॅकग्राऊंडेड माणूस आहे. माझं डिप्लोमा इन फार्मसी असं शिक्षण झालं. त्यानंतर मी BSc केलं. त्यानंतर मी बिझनेस मॅनेजमेंट MBA केलं. गेल्या 10 वर्षापासून मी ही सेवा नगरकरांसाठी देत आहे मॅडम. सर्वसामान्य कुटुंबामधून आलो. माझे वडील बँक ऑफ बडोदामध्ये सर्व्हिसला होते आणि हे काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा, नगरकरांना काहीतरी वेगळी सेवा द्यायची आणि वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असल्यामुळं जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे काहीतरी आपल्याकडनं व्यवसायात सेवासुद्धा झाली पाहिजे. या भूमिकेतून अमृता फार्मा पेशंट केअर सेंटरची संकल्पना पुढं आली आणि त्याच्यात करत गेलो आणि ते होत गेलं. कामच कामाचा गुरु बनत गेलं आणि 10 वर्षापासून हे अविरत चालू आहे आणि नगरकरांचा खूप चांगला सपोर्ट या संपूर्ण माझ्या ध्येयाला, या संपूर्ण माझ्या व्यवसायाला किंवा माझ्या सेवेला म्हणता येईल. फक्त व्यवसाय म्हणूनच असं नाही, परंतु एक सेवा म्हणून या गोष्टी मी करतो गेल्या 10 वर्षापासून. सर, आपल्या अमृता फार्मामध्ये काय काय अवेलेबल आहे? काय काय मिळतं रुग्णांना किंवा हॉस्पिटल्स, क्लिनिक यांच्यासाठी काय काय अवेलेबल आहे? मॅडम, सर्वप्रथम रुग्णांकरता हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये जी सेवा दिली जाते, तर हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये ज्या इक्विपमेंट वापरतात, तर ते जसं की आपण पेशंटला लागणारा सेमी फाउलर बेड असतो, जो की एका बाजूनी वरती होतो किंवा दोन्ही बाजूनी वरती होतो. त्याच्यानंतर पेशंटला लागणारी हवेची गादी असते, पेशंटला लागणारी पाण्याची गादी असते, पेशंटला चालण्याकरता फ्रॅक्चर असेल पायाला तर पायाला लागणारं वॉकर असतं चालण्याकरता. त्यानंतर टॉयलेटची चेअर, कमोड चेअर असते पेशंटला बसताना येत त्यांना. त्याच्यानंतर व्हीलचेअर असते. हे सगळे इक्विपमेंट आपण विकत तर देतो, परंतु ज्या पेशंटला ते काही दिवसासाठी हवेत त्यांना आपण ते रेंटनी म्हणजे भाड्याने सुद्धा देतो. तर ही सेवा नगरमध्ये फक्त आपणच अमृता फार्मास करतो.
मग सर आता या 10 वर्षामध्ये नगरकरांचा प्रतिसाद कसा आहे अमृता फार्मासाठी? खूप चांगला प्रतिसाद आहे मॅडम. म्हणजे मी जी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद म्हणजे नुसती लोक येतात याला प्रतिसाद म्हणत नाही मी, परंतु तो आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात जे समाधान दिसतं ना, तर ते खूप काही देऊन जातं. पैशापेक्षा ती गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते की ते म्हणतात जर समजा तुम्ही आम्हाला बेड दिला नसता तर आमचं पेशंटची किती हाल झाले असते, जर समजा तुम्ही आम्हाला व्हीलचेअर दिली नसते तर आमच्या पेशंटची किती हाल झाले असते, तुम्ही जर आम्हाला हवेची गाठी, आता बऱ्याच वेळा आपण पेशंटला कन्सल्टेशन पण करतो, मार्गदर्शनही करतो, तुमच्या पेशंटला झालं आहे काय, समजा फक्त डायपर न्यायला माझ्याकडे एखादं पेशंट आलं तर मी विचारतो काय झालं पेशंटला, त्याच्यानंतर किंवा फक्त बेड न्यायला आलं एखादं पेशंट तर मी विचारतो आपल्या पेशंटला नेमकं काय झालं आहे. मग ते सांगतात की पेशंट बेड रिडन आहे, त्याच्या ब्रेन हॅमरेज झालेलं आहे, त्याला मणक्याचा त्रास आहे, ते हलू शकत नाही. मग मी त्यांना योग्य वेळी सांगतो की तुम्ही हवेची गादी वापरा, पाण्याची गादी वापरा, आणखी काय त्यांना त्याच्यात अपडेट सांगता आलं तर मी ते सांगतो. आणि त्याच्यानंतर ते पेशंट येऊन मला सांगतात की सर तुम्ही सांगितलं नसतं तर आमच्या पेशंटला नुकतीच दुःख व्हायला सुरू झाली ती पाठीला, आम्ही हवेची गादी वापरली आणि आमचं पेशंटला त्रास कमी झाला. तर हे एक मानसिक समाधान खूप आहे मॅडम या व्यवसायामध्ये. मग सर आता रिसेंटली कोरोनाचा काळ येऊन गेला, या काळात प्रत्येकालाच प्रॉफिट लॉस म्हणजे अनेक गोष्टींना फेस करावं लागलं, तसं अमृता फार्मा आणि कोरोना काय फेस करावं लागलं? खूप कठीण काळ होता मॅडम. प्रॉफिट आणि लॉसमध्ये हा पिरियड पाहता येणार नाही, हा पिरियड पाहता येईल जीवन आणि मरण याच्यामध्ये. आपल्याला किती प्रॉफिट मिळतोय, आपल्याला किती पैसे मिळतात हे त्यावेळी महत्त्वाचंच नव्हतं, पण समोरच्या व्यक्तीचं आपल्या वस्तूमुळं आपण देत असलेल्या सर्व्हिसमुळं जो प्राण वाचले ते प्राण खूप काही देऊन गेले. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर मला एकदा पहाटे 4-4:30 वाजता फोन आला, आमच्या पेशंटला O2 कॉन्सन्ट्रेटर म्हणजे ऑक्सिजन तयार करणारं मशीन असतं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ते आपण रेंटने देतो, तर ते मशीन मला हवं आहे सर, काही करा, लगेचच्या लगेच हवं आहे. तर मॅडम मी पहाटे 4-4:30 वाजता उठलो, इथं आलो, त्या पेशंटच्या रिलेटिव्हजला ते आणि शिवाय ते कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होतं त्याचे रिलेटिव्ज होते. मी 4-4:30 वाजता येऊन दुकानात उघडून त्यांना ते मशीन दिलं, तर अक्षरशः ते संपूर्ण परिवार माझा असं म्हणाले सर तुम्ही आमच्यासाठी देव आहात, अमृता फार्मा आमच्यासाठी एका मंदिरापेक्षा कमी नाही की तुम्ही आमचं पेशंटला जीवदान दिलात. परंतु हा जो आनंद आहे त्याच्यातला की त्याच्यात पैसे मिळाले नाही मिळाले तो भाग नंतरचा, त्यांच्याकडे काही सकाळी इतक्या पहाटेच्या वेळी त्यांच्याकडे डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते, नंतर त्यांनी दुपारी आणून दिलं तो भाग वेगळा. परंतु मी त्यांना सकाळी ते मशीन दिलं, त्यांचं पेशंट वाचलं, ते पेशंट आहे आता त्याच्यानंतर मला फोन आला की सर मी आता तुमच्यामुळे खूप मला बरं वाटतंय. तर हा जो मानसिक आनंद आहे ना तो याच्यामध्ये, आणि तो खूप भयानक पिरियड होता मॅडम त्यावेळी, की त्यावेळेस आम्हालाही मुलं बाळ होती, आम्हालाही जीव होता, परंतु त्याची पर्वा न करता जसं भारतीय सैनिक बॉर्डरवरती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढतं, त्याच्यापेक्षा काकणभर जास्त अवघड हे होतं, कारण बॉर्डरवरचा शत्रू दिसतो आणि हा कोरोनाचा शत्रू दिसत नव्हता. तो कधी कोणाला पकडेल सांगू शकत नाही. नगरमधल्या नव्हे, महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातला जगातला पूर्ण फार्मसी व्यवसाय असेल किंवा मेडिकल व्यवसाय असेल, हा स्वतःच्या जीवावरती खेळून त्यांनी कोरोनाला आव्हान परतवलं आहे. आणि आता एक गुड न्यूज आली नवीन वर्षामध्ये की त्याची लस आलेली, तर व्हॅक्सिन आलं. व्हॅक्सिन येईपर्यंत जी खिंड लढवायची होती ती अजूनही लढवतोय आणि आम्ही त्याच्यात खारीचा वाटा नक्कीच उचलला आहे अमृता फार्मा. आणि सर आता मला हे म्हणायचं आहे की ह्या इक्विपमेंट देणारे कदाचित अनेक सेंटर्स असतील किंवा अनेक ठिकाणी मिळत असेल, मग अमृता फार्मा देत आहे, तर वेगळं काय आहे की नगरकरांनी इथं येऊन ती सेवा घ्यावीत? मॅडम सर्वात प्रथम अमृता फार्मा हा फक्त व्यवसाय म्हणून मी करत नाही, अमृता फार्मा एक सेवा म्हणून मी करतो. म्हणजे त्याच्या मागं पैसे मिळतात, तो सेवेचा मोबदला म्हणून मिळत असेल. परंतु फक्त पैसेच कमवायचे असते तर खूप मार्ग आहेत जगामध्ये पैसे कमवायचे, पण मी त्याच्या मागे एक सेवा हा उपक्रम ठेवलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 जानेवारीपासून मी एक संकल्प केला आहे की नगर जिल्ह्यामध्ये जितकेही वीर माता, वीर पत्नी आणि वीर पिता असतील, म्हणजे ज्यांची मुलं हे भारतीय सैन्यामध्ये दुर्दैवाने शहीद झाले भारताची सेवा करता करता, भारत मातेची सेवा करता करता, त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या पत्नीला लागणारं पेशंट केअरचं जेही साहित्य आहे ते मी ना नफा ना तोटा या तत्वावरती 1 जानेवारीपासून द्यायचा संकल्प केलेला आहे. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो जेही वीर माता, वीर पत्नी, वीर पिता असतील, मग त्यांना ग्लुकोमीटर लागू साखर चेक करायचं, त्यांना BP मशीन लागू BP चेक करायला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याकडं डिजिटल थर्मोमीटर असेल, पल्स ऑक्सिमीटर असेल, पेशंटला लागणारे ॲडल्ट डायपर्स असतील, पेशंटला लागणारे जेही काय पेशंटला घरी सेवा करण्याकरता लागतं ते सर्व अमृता फार्मामध्ये उपलब्ध आहे. आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो, या ठिकाणी मी नगरकरांनाही वचन देतो की एक व्यावसायिक म्हणून मी माझ्या दुकानात माझ्या लक्ष्मीवर बसून तुम्हाला एक वचन नक्की देतो की त्या पेशंटच्या वीर माता, वीर पत्नी आणि वीर पितांना मी ते ना नफा ना तोटा ज्या भावात मला येतं त्या आणि त्याच भावामध्ये मी त्यांना सर्क्युलेट करेन नक्की. खूप कौतुकास्पद उपक्रम आहे सर हा. नगरकरांसाठी नक्कीच यात
बद्दल अमृता फार्माचं कौतुक केलं पाहिजे, कारण मोस्टली अशा सेवा देणारे खूप कमी लोक आणि खूप कमी संस्था आहेत. तर या म्हणजे अमृता फार्मामार्फत तुम्ही खरंच खूप चांगलं कार्य करता. 1 जानेवारीपासून तुम्ही नवीन उपक्रमही हा लागू केला, तर तो खरंच खूप छान आहे. त्याच्यात काय असतं मॅडम, जर ते देशासाठी आपला मुलगा देऊ शकतात तर आपण आपल्या प्रोडक्ट मागचं प्रॉफिट नाही देऊ शकत का त्यांच्यासाठी? जर त्यांनी आपल्या स्वतःच्या पोटचा गोळा एखाद्या माईने दिला आहे, बरोबर, आपल्या म्हातारपणाची काठी एखाद्या पित्याने दिली आणि आपल्या डोक्याचं कुंकू जर एखाद्या भगिनीने दिलं, ते जर एवढं सॅक्रिफाईस करू शकतात तर आपण आपल्या व्यवसायातलं प्रॉफिट नाही देऊ शकत का? बरं, मला काही लोकांनी सल्ला दिला की मग सर तुम्ही फ्री का नाही देत? मी फ्री तोपर्यंतच देऊ शकतो जोपर्यंत माझी ऐपत आहे, बरोबर. पण उद्या ज्यावेळी त्याची क्वांटिटी वाढेल, त्याची व्याप्ती वाढेल, तर मला तो उपक्रम लाईफ टाईम करायचा आहे. ओके, तर मग तो आलेला जो माल आहे, ज्या भावामध्ये मला तो आला आहे आणि त्याच भावामध्ये मी पुढे द्यायचं कारणच असं की तो मला इन फ्युचर लाईफ टाईम आणि व्हास्ट याच्यावरती हे करायचं आहे की बा आज ते आपल्यासाठी एवढं करतात आणि आपण मग तेही नाही करू शकत म्हटल्यानंतर आपण भारतीय म्हणून स्वतःला कसं घ्यायचं? एक सामाजिक बांधिलकीतनं, एक देशाप्रती एक आदर या नात्याने मी हा उपक्रम हाती घेतला. सर, या पुढील काळात तुमचं पुढचं पाऊल काय असेल अमृता फार्मातर्फे नगरकरांसाठी? मॅडम, पुढचं पाऊल अमृता फार्माचं नगरकरांसाठी हे असेल की आत्तापर्यंत आपण या वस्तू लोकांना उपलब्ध करून देतो आहे, मग तो बेड, वॉकर, कमोड, चेअर, जसं की मी आत्ता सांगितलं. परंतु पुढच्या काळात माझे ह्या वर्षाचा पुढचा संकल्प असा आहे की नगरकरांच्या सेवेकरता घरी नर्सिंग स्टाफ अवेलेबल करून देता येईल का, याच्यासाठी मी पुढचं पाऊल करतो आहे. साधारणतः नवीन फायनान्शियल इयरमध्ये ते माझं पूर्ण होईल. घरी पेशंटच्या सेवेकरता नर्स असेल, घरी पेशंटचे केअर करता वॉर्ड बॉय असेल. बऱ्याच वेळा काय होतं, नवरा बायको दोघंजणं सर्व्हिसला असतात, घरात कोणीतरी पेशंट असतं, इच्छा असून सुद्धा त्यांची सेवा करता येत नाही. मग त्यावेळेस सेवेकरता आपण माणसं देऊ शकतो का, हा एक उपक्रम माझ्यामध्ये आहे. आणि एक नेक्स्ट एक्सपेन्शन, मला खूप लोक म्हणतात की सर तुमचं नगरच्या खूप रहदारी किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी तुमचं दुकान आहे. तर मग अजून एक दुसरा विषय असा आहे की नगरच्या उपनगरामध्ये एखादी ब्रँच सेवेकरता सुरू करता येते का, हाही पुढचं माझं एक या नवीन वर्षामधला उपक्रम राहील. मॅडम, सर, खरंच अमृता फार्माचं कार्य कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी DNA मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण भेट दिली अमृता फार्माला आणि अमृता फार्माचं कार्य पाहिलं. तुम्हीही एकदा सदिच्छा भेट द्या अमृता फार्माला. निवडणूक आयोगाला खोटी माहिती देणाऱ्या सदस्याचे पद रद्द करा, माळेगाव ग्रामस्थांची मागणी. संगमनेर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायत सदस्य सुभाष भीमा गोडे यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचं स्पष्ट झालंय. या सदस्याकडे टॉयलेट नसतानाही असे दाखवल्याने गोडे यांचे पद तर रद्द कराच, मात्र दंडात्मक कारवाईची मागणी माळेगाव ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत जे इलेक्शन झालेले आहे त्यात उमेदवार सुभाष भीमा गोडे हे उमेदवारकी निवडून आले, पण त्यांच्याकडे उमेदवारकी म्हणजे संडास जे नाही आहे, त्या संडास जर नाही आहे तर तो काय गावाचा विकास करणार आहे. तर या अनुषंगाने त्यांनी निवडणूक अधिकारी त्यांना स्वयंपूर्ण अंधारात ठेवून ही जी ग्रामपंचायतीतून जे कागदपत्र पुरवठा केलं आहे त्यातून त्यांनी असं साध्य केलं की माझ्या सर्व बाबी पूर्ण असून संडास हे याच्यामध्ये नाही आहे हे त्यांनी दाखवलेले आहे. तरी यांच्या अर्जाची पडताळणी करावी व यांचे ग्रामपंचायतीचे पद हे बरखास्त करावं अशी आमची मागणी आहे. एवढीच व्हावा त्यांना याची पडताळणी व्हावा या कागदपत्राची. याला संडास नव्हतं तरी हा माणूस निवडून आलेला आहे. सुभाष भीमाजी गोडे त्याचं नाव. आणि तहसीलदारांनी याच्याकडे लक्ष द्यावा. ते विकासच करू शकत नाही ना, ते संडास नाही, त्यांचं स्वतःचं संडास नाही म्हणल्यावर ते विकास करणार नाहीत. स्वतःचाच विकास करता नाही आला ते गावचा विकास काय करणार. आमची मागणी एवढीच आहे, मागच्या 5 वर्षीसुद्धा त्यांनी तसंच पद भोगलेलं आहे, त्याची चौकशी व्हावा, पद रद्द व्हावा त्यांचं, एवढीच अपेक्षा आहे आमची. सदर आमच्या ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या माळेगाव पठार ह्या ग्रामपंचायतीचं जे इलेक्शन झालेलं आहे त्या इलेक्शनमध्ये श्रीयुत सुभाष भीमाजी गोडे हे वार्ड क्रमांक 2मधून यांनी अर्ज भरला होता. सदर त्या वार्ड क्रमांक 2मधून निवडून आलेले आहेत. पण त्यांनी जे निवडणूक आयोगाकडे जे कागदपत्र जमा केले होते त्या कागदपत्रामध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारच्या शौचालयाची नोंद नाही किंवा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं शौचालय नाही. जर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं शौचालय नाही
आणि जर यांना ते सदस्यत्व पद जर दिलं तर हे पुढच्या 5 वर्षात आपल्या गावाला कशा प्रकारे हँडल करू शकतील. प्लस इथून मागच्या पंचवार्षिकमध्ये ते निवडून आले होते, तर आम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये चला आपले गावातली व्यक्ती म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जर परत जर अशाच प्रकारचा जर अन्याय सगळ्यांवर जर होत असेल तर आमच्या सगळ्या गावच्या वतीनं ही एकच इच्छा आहे का तहसीलदार निकम साहेबांनी याच्याकडे लक्ष घालून यांच्या पूर्ण अर्जाची चौकशी करावी आणि त्यांचं ग्रामपंचायत सदस्यपद हे पूर्णतः बाद करून टाकावे, ही आमची सगळं ग्रामस्थांची अपेक्षा. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.